भाऊ कुठे एवढ्या गडबडीनं? किती वायरी घेतली? जरा विचार करा पायरा मोडता. डोक्यात जायला लागलाय. 5 मिनिटात पोहोचतो बोलली शेठ. गुलालासाठी काय पण करू शकतो. मोठं मैदान आहे, यंदा पण गुलाल आपलाच असणार. यंदा गुलालात राहायचं ना. काळजीच करू नका, कमीच पडत नाही कुठं. गुलाल काय आमच्या मुठीतच राहत. आसमान दाखवायला आमची बैला तयार आहे. यांना करून दाखवायचं. दाखवा गेल्या वेळेस सारखं हारून आणि चुकीचं वागणाऱ्यांना पहिलं पण देत नाही. झालंय ना तुमचं? निघा, बघतो माझं मी काय करायचंय. अरे पंक्या, विचार करून तरी माणसांच्या नादी लागायचं. माझे नाही का वाटली? अरे बंगल्या तू पण होताच नाही का? नुसता एवढ होता. झालं चौकशी करून या आता. नाही तर तुम्ही खाल्लाय मार, मग ते पण खात्याल. पेरणी झाली बघा, रानातली सगळी कामात. रूम भाड्याने दिली की नाही? एक रूम होती मोकळी, पण काल एक पोरगाला होता त्यामुळे दिली रूम. आई चहा झाला का ग? काय अरे तुझी इच्छा आहे तर येऊ दे की. त्या संख्येनं फसवलं आपल्याला. वायदीशिवाय पर्याय नाही. त्यावेळी वायदी द्यायची, त्या मालकीनं माझच मोडायचं. पण मी सांगितलं म्हणून कळलं तुझ्या मनात काय येते. असं पाठायलाच पाहिजे. मी लावतो पद्धतशीर कार्यक्रम. ए जान्हवी, एवढं का गडबडीने बोलून घेतलंयस का? अगं एक खुशखबर आहे. कसली खुशखबर ते सांगा. नाही, आधी प्रॉमिस कर. बरं बाई, केलं प्रॉमिस. बोल. अगं तुझ्या आबीचा पत्ता सापडलाय. ओय शपथ, तुला कसं कळलं? तुला कोणी सांगितलंय? अगं हो, श्वास घे, सगळं सांगते. सब्र का फल मीठा होता है. बरं, आता सस्पेन्स क्रिएट करू नकोस, पटकन सांगायचं. सांगते, पण एक अट आहे. आता कसली अट? उद्या मैदान आहे ना, त्याचं काय मध्येच? तुम्ही मैदानाची खुशखबर दिलीत की मग सांगेन. सध्या मैदानावर फोकस कर मालकीन बाई. एकदा काही बैलगाड्याचं मैदान जिंकलात की तुमच्या आयुष्याचं मैदान आणि तुमच्या काळजातलं मैदान जास्त लांब नाहीये. झालं, तुझा फिल्मी डायलॉग मारून झाला असेल ना, तर मी जाते. उद्या मैदानावर खुशखबर येईल अशी देवाकडे मी प्रार्थना करते, आणि तुमच्या प्रेमाच्या शर्यतीची पण. अरे हिला काय झालं? भूमिका झालं का? गाडी आली बघ, चल लवकर. झालं आबा, चला. भैरवला गाडीत बसवा, चाकाखाली लिंब ठेवा, नारळ वाढवा. आवरा पटापटा. भाव झालं का? चला. चल उरक, मला गाडीत भरून घे. त्या दुसऱ्या बैलाचं कसं काय? तुम्ही काळजी करू नका. ह्या संग्रामचा शब्द कोण मोडत नाही. तो येतोय बरोबर टायमिंगला. तुम्ही आवरा लवकर, बैल गाडीत भरून घ्या. चला. कपाळी गुलाल, गळ्यात घुंगर माळा, आला गाजवाया मैदान माझ्या भैरव राजा. शिंगावर घेऊन वादळ देतो अस्मानाला झेप, भैरवाचा बघण्या तोडा शर्यतीचा किती झालाय? हा मी त्याला फोन करतो. 100% येईल, तू न काळजी करू. अहो काळजी करायला नाही हो काय, पण उशीर झालाय आधीच लय. आबा तुम्ही खरंच फोन लावा. लावा फोन. असं पण आजकालच्या माणसाचं काय सांगता येत नाही. पैसा फेकला की जातात गाडत कुत्र्यासारखी. भूमिका जरा विचार करून बोलावं. मोठी माणसं असते ती, पुढं कोण आहे काय हे बघावं मग बोलावं. बरं. हॅलो संभा, कुठं आलाय सर? बरं बरं ठीक आहे. बघ मी म्हटलं होतं ना येतोय तो. बरं. होय भाऊ, आपला दुसरा बैल येतोय का नाही? येतोय. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मैदानात जावा, आपल्याला बिनजोड कोण देतंय बघा.
आज शर्यत काय पण करून जिंकून जायचंच आहे. पण आपलं त्या पाटलांवर शर्यत ठरली ना. काय म्हणला? अहो म्हणजे आपल्या त्या पाटलांचं नाही म्हणजे मालकीन बाईचं ठरलं ना बिनजोड. पंकज भाई, आपल्या लायकीच्या लोकांबरोबर शर्यत खेळायची असते. तुला जर ही कळलं असतं ना तर तू आज माझ्या जागेवर असता. दिलंय ना ती काम कर. जा. बरोबर. भाऊ मी पण जाऊ का? तू कशाला? तुला तर इथं पुजायचं आहे. त्याशिवाय शर्यत होईल का? चालते भाऊ, जातो. ए चल रे. ये पूजा करतो तुझी. झाली ती पूजा. करतो. आबा कधी यायचं ते शेठ आणि कधी व्हायची आपली शर्यत? भूमिका येतील असते थोड्या वेळात. आबा अहो सकाळ दर हेच ऐकते मी. अजून आपली बिनजोड ठरली नाही. आपली त्या संग्राम बरोबर ठरली ना बिनजोड. अहो पण त्याशी बोलणं तर झालं का आबा? तू भैरव जवळ थांब, मी आलो संग्रामकडून जाऊन. लवकर जा आबा. ह्या बारीला ना ते संघाला हरताना बघितल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. भूमिका, शर्यतीमध्ये संयम महत्वाचा असतो आणि संयम असला ना अशा अनेक मैदान आपण जिंकू शकू. मी आलोच संग्रामकडून जाऊन. मग ए सांबा, कितीला विकला गेलास? पाटील, आपली किंमत मोठी, ज्याला परवडली त्याने घेतली. उद्या इज्जत पण निकाल. त्याची काळजी तुम्ही करू नका आणि तसली स्वप्न पण बघू नका. माझी इज्जत विकत घेणार अजून जन्माला यायचं आहे. आलं का लक्षात? वाटलं नव्हतं पैशासाठी शब्द मोडशील. शब्दापेक्षा वाय किंमत आहे. आलं का लक्षात पाटील? पैशाचा मास किती ना आणि किती दिवस टिकतोय ना ती पण मी पण बघतो. हो पाटील, ती बैल सोडा आणि घरचा रस्ता बघा. नाही 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 थांबू द्या की आपला गुलाल अंगावर गेला. बघतो की कोण कोणाचा गुलाल अंगावर घेतय ती. बघू. मला वाटलंच तो सांग्या पायरा मोडणार म्हणून. तरी मी तुम्हाला सकाळपासून सांगत होती का नाही? तर तुम्ही ऐकलंय का माझं? भूमिका, पहिलं शर्यतीचं बघू, नंतर त्या गद्दारांना कशी माती चारायची ना ते नंतर बघू आपण. आबा त्या शेटला ना सोडायचं नाही आता पण. मी येतो पायरा बघून. हो, आमचा बैल आहे. पायरा करताय का? कुठे आहे बैल? ही काय खालतं मानलाय? पळाय कसा आहे? अहो, वादळाचं नाव ऐकलंय का? ऐकलंय की. आणि मग वादळाचं कसं, एकदा का फाटीव गेला या असे बिरकिट करतोय. डोळ्याला नुसतं फुफुटा दिसतोय, फुफुटा. नाद करायचा पण आमच्या पाटलाचा नाही. आता आहे का माझा मी नाद कुठं करू? अहो देवा, तुम्हाला कोण बोलतोय? आम्ही आमच्या पाटलाबद्दल म्हणजेच बैलाबद्दल बोलतोय. अहो ते सगळं राहू द्या, पण ही कोण आहे आणि ह्यांनी तोंडाला का बांधलंय? त्यांना ऍसिडिटी आहे. ॲलर्जी फिलर्जी मला नाही माहिती. उन्हात गेल्या होती. तुम्हाला झाली का कधी? कामाचं बोला. तुम्ही चांगलं दिसता म्हणून म्हणतोय. लावताय का पायरा? मग करा पायरा. करूया पायरा. करायचा पायरा पण बिनजोड. अहो बघितलंय पाटील, फक्त बैल द्यायचं काम करायचं. तुमच्या हातात गुलाल द्यायचं काम आमचं. दिला बैल. चला. हे तात्या, तुझ्या बापानं उन्हात ऍसिडिटी झालती का? अरे एक तर मला इंग्लिश येत नाही, मला लावले त्या पोरीसमोर इंग्लिश बोलायला गायबाने. मग नुसतं इंग्लिश पिक्चर बघतेस वे, त्यातलं काहीतरी शिक्की. अरे एकदा नाही बघितला तर तीच सारखं सारखं बोलतोय रे. पण एक आहे, लय दिवसानं भेटला पण अजिबात सुधारला नाही. पण जाऊ दे, काय का असं ना, भाऊ आहे आपला. तुला सुधरून दिवं लावलेत त्याला का? का तू सुधारला नाही म्हणलं, मी कशाला सुधरू? राहू दे की तिकडे. तुझा संशय खरा ठरला. मग आपल्याला माहिती ना कोण काय कोण काय. डाव रंगणार शर्यतीचा गुलाल उधळणार भैरव राजाच्या जोडीने
मैदान गाजणार शेतकऱ्याचे तुम्ही थोर जणू मायेची पाखर नाद लागला शर्यतीचा भेद उरेल हा मानाचा गुलाल उधळणार गुलाल उधळणार घामाच्या थेंबातून रचला नवा इतिहास काळ्या आईची लेकर दुमदुमला हा परिसर गुलाल उधळणार लावली जीवाची बाजी उधळणार विजयाची वाट गुलालात रंगणार सरजा राजाची रजोड गुलाल उधळणार आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का काय आपल्या बरोबर ज्यांनी पैरा लावलेला ना ती पोरं कुठं गायब झाली कळलंच नाही दिसलीच नाहीत मला तर मालकीन बाय मी सांगतो कुठं गायब झाली ती